आखाती देशात गेल्या 13 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागत आहेत. विविध उद्योग व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम होतोय. या युद्धामुळं केंद्र सरकारनं उद्योगांमध्ये LPG गॅसच्या वापरावर निर्बंध घातल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक उद्योग अडचणीत आलेत. या निर्णयाचा परिणाम आता ऑक्सिजनचा सिलेंडर पुरवठा करणाऱ्या उद्योगांवरही होऊ लागलाय. जिल्ह्यातील फाउंड्री, फॅब्रिकेशन, इंजिनिअरिंग, मेटल कटिंग, वेल्डिंग, कोअर शॉप तसंच शेती अवजारं तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर LPG गॅसचा वापर केला जातो. आता LPG गॅसची कमतरता असल्यानं उत्पादन प्रक्रिया अडचणीत आली आहे. त्याचबरोबर लिक्विड नॅचरल गॅस पाईपलाईनद्वारे होणाऱ्या गॅस पुरवठ्यावर सुद्धा निर्बंध घातल्याचा परिणाम जाणवू लागलाय. साधारण LPG हा फाउंड्री उद्योजकाचा मेन म्हणजे रिक्वायरमेंट रॉ मटेरियल समजतो आम्ही. आणि मागच्या 5-6 दिवसापासून इंडस्ट्रीसाठी आणि कमर्शियल LPGचा पुरवठा थोडा गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्शन केल्यामुळं आमच्यातले बरेचसे जे सँड जी लागते फाउंड्रीसाठी बेसिक रॉ मटेरियल, तो ड्रायिंगचा बिझनेस असेल किंवा रेझिन कोटिंग सँड जी फाउंड्रीच्या कोरसाठी लागते, त्याला पण आजकाल गॅस नसल्यामुळं तो पण बिझनेस ठप्प झालेला आहे. आणि त्याचबरोबर फाउंड्री क्लस्टरमध्ये जो सँड रिक्लेमेशनचा भाग आहे, म्हणजे आपण सँड जी रियूज करतो तो पण सगळा प्रोसेस तो LPGवरच अवलंबून आहे. आणि कालपासून त्याला पण LPGची उपलब्धता नसल्यामुळे तो सँड रिक्लेमेशनचा पण 2 क्लस्टर आपल्या कोल्हापूरमध्ये फाउंड्रीमध्ये आहेत. एक तरी स्मॅक क्लस्टर आणि गोकुळ शेगाव क्लस्टर, ते दोन्ही पण फाउंड्री रिक्लेमेशनची सँड प्लॅन्ट बंद आहेत. आणि त्याचबरोबर आपल्या MIDCमध्ये शिरोली, कागल आणि गोकुळ शेगावमध्ये पाईपलाईन म्हणजे LNG लिक्विड नॅचरल गॅस हा पाईपलाईनद्वारे पुरवठा केला होता 2 वर्षापासून. तो पण काल शासनानं त्याच्यावर पण रिस्ट्रिक्शन आणल्यामुळे तो पण आता ठप्प झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 70 ते 80% उद्योगांमध्ये LPG गॅस आणि ऑक्सिजनचा वापर केला जातो. दिवसाला 100 टनापेक्षा जास्त LPG गॅस लागतो. विशेषतः लोखंडी साहित्य कापणं, वेल्डिंग करणं, मशिनरी दुरुस्ती तसंच विविध प्रकारचे इंजिनिअरिंग घटक तयार करण्यासाठी या दोन्ही गॅसचा वापर अत्यावश्यक मानला जातो. मात्र सध्या उद्योगांना LPG गॅस मिळण्यात अडचणी येत असल्यानं गेल्या 4 दिवसांपासून कोअर शॉप बंद ठेवण्यात आलेत. कामगार पगार, कर्जाचे हप्ते आणि इतर खर्च यामुळं उद्योग कसा चालवायचा असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे. मी छोटा व्यावसायिक आहे. माझा कोअर शॉप आहे हा. आणि मला गॅसवरतीच माझा उदरनिर्वाह होतो. आणि गॅसशिवाय माझं काय चालू शकत नाही, कारण माझा धंदाच गॅसवरती आहे. आणि शासनाकडून मला कमर्शियल गॅस हे बंद केल्यामुळे मला धंदाच बंद पडला. माझे बँकेचे हप्ते ते नाहीत. सगळं कसं काय भागवायचं मला काय सुचन झाले. मला खूप टेन्शन खूप आलेलं आहे. आणि आता कसं जगायचं काय अवघड झालं आहे. एकतर घर चालून झालं आहे आणि बँकेचे हप्ते पण आहेत. कसं करायचं खूप अवघड झालं आहे. मला काय समजून झालं आहे मला काय करायचं. उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी उद्योगांसाठी LPG गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. अन्यथा उत्पादनात घट होऊन उद्योगांवर आर्थिक संकट येण्याची भीती व्यक्त केली जाते. इम्पोर्ट जो म्हणजे चायनावरनं पण इम्पोर्ट होतोय, त्या मटेरियलला पण शिपिंग लाईननी सरचार्ज लावला, कारण त्याची इन्शुरन्स सगळे विड्रॉ झाल्यामुळं. तर हे आम्ही गव्हर्नमेंट पुढं, कलेक्टरांच्या पुढं, आमदार किंवा आमचे उद्योगमंत्री यांच्यापुढं आमचा प्रश्न मांडलेला आहे. ते पण त्यांच्याकडे पण असा एक काय शाश्वत मार्ग नाही आहे. ते पण म्हटले की ठीक आहे, आपण काहीतरी मार्ग काढू. मला वाटते की 60-70% जरी तुम्ही LPG आमच्या इंडस्ट्रीसाठी ठेवला तर तो पुरेसा आहे. तर लवकरात लवकर हा म्हणजे त्यातून काहीतरी शासनानं मार्ग काढावी ही अशी आमची अपेक्षा आहे. कोल्हापूरच्या उद्योगांसाठी सध्या 70%हून अधिक LPG गॅसचा तुटवडा जाणवतोय. पुढील 4 दिवसात हे प्रमाण 90%वर जाण्याची शक्यता उद्योजकांनी वर्तवली आहे. जर गॅसच उपलब्ध झाला नाही तर कोल्हापुरातील अनेक छोटे उद्योग बंद होतील अशी भीती व्यक्त होतीये. 300 ते 400 फाउंड्री आहेत, लहान मोठे युनिट्स आहेत. आणि ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी LPGचा पुरवठा स्थगित झाल्यामुळं किंवा 1-2 दिवसाचा साठा राहिल्यामुळं बरेचसे उद्योग बंद झालेले आहेत. आणि मला वाटते आता उद्योजकांचा एवढा मोठा प्रश्न आहे की पुढे काय करायचं. कारण जर ठप्प झाला तर कामगारांना जवळजवळ 20,000 ते 25,000 आपल्या इथे कामगार आमच्या फाउंड्रीमध्ये काम करतात. म्हणजे फक्त फाउंड्रीच नाही, त्याला अलाइड इंडस्ट्री म्हणजे मशीन शॉप, कोअर शॉप, फेटलिंग शॉप अशी खूप सारे उद्योग आपल्या फाउंड्रीवर अवलंबून आहेत. त्या सगळ्यांचा आपला म्हणजे मोठा प्रश्न फाउंड्री धारकापुढं आहे.
सध्या गॅस टंचाईमुळं अनेक उद्योगांमध्ये मेटल कटिंग आणि वेल्डिंग प्रक्रियेसाठी ऑक्सिजन आणि LPG गॅसचा एकत्रित वापर केला जातोय. दवाखान्यांना पुरवल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवर कोणताही परिणाम झालेला नाही. कोल्हापूरमध्ये LPG गॅस हा शॉर्ट आहे. मात्र मेडिकल ऑक्सिजन हा रेग्युलर पद्धतीने सप्लाय चालू आहे. शासनाचा जसा नियम असेल त्यानुसार आम्ही मेडिकल ऑक्सिजन हॉस्पिटल सर्व पद्धतीने पुरवत आहे आणि कोणत्याही म्हणजे शॉर्टच्या विश्वासावर मेडिकल हॉस्पिटलवाल्यांनी विश्वास ठेवू नये. रेग्युलर सप्लाय चालू आहे सर्व हॉस्पिटलला कोल्हापूर जिल्ह्यातील. LPG गॅसच्या कमतरतेमुळं सरकारनं 20% रेशनिंग करण्याचं आणि घरगुती वापरासाठी प्राधान्य दिलंय. त्यामुळं औद्योगिक आणि व्यावसायिक वापरावर त्याचा परिणाम दिसून येतोय. नमस्ते, माझं नाव वीरेंद्र पाटील. मी CII साऊथ महाराष्ट्राचा चेअरमन सध्या इथे पण हा भार बघतोय. आता सध्याच्या जिओपॉलिटिकल सिच्युएशनमुळे जो LPG किंवा पाईप्ड गॅस या संदर्भात थोडा तुटवडा जाणवत आहे. तर इंडिकेशन असे आहे की त्याच्या बाबतीत थोडं सप्लाय रिलीज व्हायला चालू होईल. 20% सप्लाय जो काही कमर्शियल आणि इंडस्ट्रीयल सप्लायसाठी लागतो तो आज आपल्याला महाराष्ट्र सरकारकडून त्याच्या बाबतीत क्लॅरिटी येणं अपेक्षित आहे. डिस्रप्शन आहे, डेफिनेटली आहे. सर्व इंडस्ट्रीला त्याची झळ बसलेली आहे, नो डाऊट. पण पूर्ववत करण्याकडे सरकारचा पण कल दिसतोय. कारण LPG शेवटी हे असं फ्युएल आहे जे सगळीकडे वापरलं जातं. घरगुती ह्याला युजेससाठी प्रायोरिटी तर आहेच आहे, पण त्याचबरोबर इंडस्ट्री आणि कमर्शियल ॲप्लिकेशन्स पण आहेत जिथं आपल्याला हा लागतो. तर त्याच्यामुळे जे आता डिस्रप्शन आहे त्याला सामोरे जाण्यासाठी इथून पुढे आपल्या सर्वांनी हाच बोध घ्यायला पाहिजे की आपल्याकडं ड्युएल फ्युएलची सोर्स आहे पाहिजे. आपण थोडंसं डिरिस्किंग करण्याच्या दृष्टीने इलेक्ट्रिक प्लस फ्युएलमध्ये पण आपल्याकडे मे बी LPG, मे बी फर्नेस ऑइल अशा टाईपमध्ये इथून पुढे आपल्याला प्लॅनिंग करावं लागेल. कारण कोणती परिस्थिती कधी उद्भवून येईल ह्या बाबतीत आपल्याला काय सांगता येत नाही. तर डिरिस्किंग हा प्रत्येक इंडस्ट्रीने करण्यासारखा अगदी सगळ्यात ह्यातनं बोध काय घ्यायचा असेल जे जगाने कोविड नंतर चायनाच्या बाबतीत केलं की चायना प्लस वन स्ट्रॅटेजी आली. कारण चायनाने पूर्णच त्यांचं प्रोडक्शन बंद केलं होतं. तसंच आपल्याला देखील एक धोरण असं हे आत्मसात करावं लागेल की नुसतं एका पर्टिक्युलर फ्युएलवर न अवलंबून राहता एखाद दुसऱ्या फ्युएलवरती अवलंबून राहणे ज्याने आपले कस्टमर हॅम्पर होणार नाही आणि आपली सप्लाय चेन सुरळीत चालू राहील. जिल्ह्यातील बहुतांश शेती अवजारे, फॅब्रिकेशन आणि इंजिनिअरिंग उद्योगांमध्ये ऑक्सिजन आणि LPG गॅस हे आवश्यक घटक आहेत. मात्र केंद्र सरकारच्या निर्बंधांमुळं उद्योगांना LPG गॅस मिळण्यात अडथळे निर्माण झालेत. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणखी काही दिवस गॅसच उपलब्ध झाला नाही तर कोल्हापुरातले अनेक छोटे मोठे उद्योग बंद होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने उद्योगामध्ये LPG गॅसला निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याचा थेट परिणाम हा औद्योगिक क्षेत्रावरती पाहायला मिळतो आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये कच्चा मालाबरोबर LPG गॅसवर चालणारे अनेक फॉन्ड्रीपासून खाली कोरशॉपपर्यंत छोटे छोटे व्यावसायिक आहेत. गेले 8 दिवसापासून या अशा लहान लहान उद्योजकांना LPG गॅस मिळत नाही. तिने उद्योग बंद ठेवलेले आहेत. फॉन्ड्री व्यवसायामध्ये जे उद्योग जे LPG गॅसवर अवलंबून असलेले सर्व जे कामकाज आहे ते आपल्याला कमीत कमी 70 ते 80% ठप्प झालेलं दिसते. अजून या 2 दिवसात जर गॅस पुरवठा सुरळीत नाही सुरू झाला तर फॉन्ड्री व्यवसाय अडचणीत येईल अशा पद्धतीनं उद्योजकांच्याकडूनही आपल्याला प्रतिक्रिया देण्यात आलेल्या आहे. एकंदरीत या गोष्टीवरती केंद्र व राज्य सरकारने लक्ष घालावं अशी मागणी उद्योग शिखर संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्याकडून केली जाते, उद्योजकातून केली जाते. नेमकं काय पुढे घडेल याकडं पाहावं लागेल. यस न्यूजसाठी जितेंद्र शिंदेसह मी अभिजित पाटील, शिरोली MIDC.